अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी भारती. आपल्या टॉप मराठी शिवण क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर बघा, आजचा जो पॉइंट आहे तो शोल्डर उतरतो. तर शोल्डर का उतरतो? तर बघा, आपण जेव्हा गळा काढतो, शोल्डर वरून आपण पूर्ण मापतो तेव्हा गळा काढतो. तर आपण गळा कितीचा घेतो? 2.25चा, 2.5चा गळा घेतो. तर आपल्याला काय करायचंय? तेवढं न घेता फक्त आपल्याला 2चाच गळा घ्यायचा आहे. जेणेकरून, कारण आपण डीप गळा जर घेतो तर डीप गळा घेतल्यामुळे जर असा गळ्याला आपण राऊंड देतो, तो जो असतो तो असा फैलतो, म्हणजे असा इकडे येतो. तर आपण काय करायचा? 2.25 2.5 न घेता फक्त 2चाच गळा घ्यायचा. आणि शोल्डर जेव्हा जोडतो आपण, तर शोल्डर वरून आपण फ्रंटचा भाग जोडतो. तर असा तिरसा जोडायचा, म्हणजे हा भाग आपल्याला असा जोडायचा, म्हणजे शोल्डर जो हा जोडतो तो असा जोडायचा. आणि कधी पण लक्षात एक ठेवायचं की बगलमध्ये आपल्या कधी पण अशी झोल असल्या नाही पाहिजे. तर बघा, अशी फिट्ट असं असल्या पाहिजे, याची काळजी घ्यायची. तर मी व्हिडिओ कोणत्या ऍपनं बनवते? तर मी व्हिडिओ VN ऍपनं बनवते. त्याच्यानं मी व्हिडिओ एडिटिंग करते. तर बघा, मी एडिटिंग करते, तशीच तुम्ही पण एडिटिंग करा. सगळ्यांचं चांगलं उद्या, सगळे एकामेकाचा हात धरून आपण सगळेजण सामोरे जाऊ. तर व्हिडिओ मी VN ऍपनं करते, तुम्ही पण करा. व्हिडिओ माझ्यापेक्षा एडिटिंग चांगली करा. तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करणार आहोत. प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग, शोल्डर कसे जोडायचे, म्हणजे शोल्डर उतरतो तर शोल्डर कसा जोडायचा, प्रिन्सेस ब्लाऊज कट कसा करायचा, तर तो व्हिडिओ मी बनवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, संपूर्ण पहा. व्हिडिओला लागून राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक. तर बघा, हा आहे ब्लाउज पीस, म्हणजे अस्तर आहे. ह्या साडीवरचं आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउज शिवून घ्यायचा आहे. तर आपल्याला बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे. तर ज्या साईडनं मी बसलेली आहे त्या साईडनं बंद भाग ठेवलेला आहे. तर आपल्याला पण त्याच साईडनं बंद भाग ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची लांबी आहे 13.5, तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आहे. 13.5ची लांबी आहे, तर मी ना 14.5ची लांबी वाढवून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? इथून 2 इंच घ्यायचं आहे. फक्त 2 इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर शोल्डर आपल्याला 3 इंच घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बगलचा भाग, जो मुंड्याचा भाग असतो, तो आपल्याला फक्त 5.5 इंच घ्यायचा आहे. तर मी किती घेतला? 5.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला चेस्टचा साईज जो पण असन आपल्याला तो, तर मी आज ब्लाऊज शिवत आहे तो 7 1 6 2 14 7 3 7 चौक 28, म्हणजे 28 साईजचा ब्लाऊज मी शिवत आहे. तर बघा, मी इथं 7चा चेस्ट घेत आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग 7 इंच घेत आहे. तर आपल्याला इथं काय करायचं आहे? एक्स्ट्रा 2 इंच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा अजून 2 इंच घ्यायचा आहे, म्हणजे प्रिन्सेस कट आपण ब्लाऊज कट करणार आहोत, तर आपल्याला एक्स्ट्राचा लागणार आहे. आता आपल्याला इथून सने असा आकार द्यायचा आहे. बघा, इथून आकार कसं द्यायचा आहे? इथून इथं 3 इंच इथून मापून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला असा हलका आकार द्यायचा आहे. म्हणजे बगलमध्ये आपल्याला 1 इंच, 1.25 इंच, म्हणजे साईज पाहून आपण इथून आपण वाढवू शकतो. कधी 1.5 इंच, कधी 1.25 इंच, कधी 1 इंच, म्हणजे साईज नुसार आपला हा भाग वाढतो. आता आपल्याला मागचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर कधी पण आपल्याला ब्लाऊज वरून मागच्या साईडनं आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर बघा, मी आता इथं 3 इंच आहे, तर मी 3.5 इंच इथं घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला डीप गळा जर पाहिजे असेल, तर आपण इथून सनी बरोबर टेप लावून बरोबर 3
3.5 असा जेवढा डीप असतो तेवढा साईज नुसार आपण डीप घेऊ शकतो. तर बघा मी आता इथं 3 इंच घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशी सरळ इथून 30 ह्या याच्यापासून इथपर्यंत आपल्याला गळ्यापर्यंत आपल्याला सरळ अशी रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा मी गळ्याचा आकार काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा आकार तयार करून घ्यायचा आहे. बरोबर अशा प्रकारे इकडे बाहेर न काढायचा आहे. बाहेर पण काढू शकतो आपण, पण साईज नुसार काढू शकतो. तर मी आता काय करत आहे, इथून सानी म्हणजे चेस्टचा साईज आहे 7 इंच. तर आपल्याला इथून सानी अशा प्रकारे इथून असा आकार द्यायचा आहे. बघा हा आहे मागचा साईड. तर मी ह्या साईडनं आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग दाखवणार आहे. आता आपल्याला ह्या साईडनं मोजून घ्यायचं आहे. आता बघा आपल्याला इथून गळा घ्यायचा आहे. गळा म्हणजे मी इथं 6 इंच घेत आहे. बरोबर 6 इंच घेत आहे. समोरचा भाग आपल्याला तयार करायचा आहे. आता आपल्याला इथून सनी बरोबर 5.5 इंच मार्जिन केली. या साईडनं आपण 5.5 इंच मार्जिन केली आहे. तसंच या साईडनं पण आपल्याला 5.5 इंच मार्जिन करून घ्यायची आहे. आता आपल्याला इथून बरोबर असं 7 इंच आपण चेस्टचा साईज घेत आहोत, म्हणजे छातीचा चौथा भाग. आता आपल्याला एक्स्ट्राचं 2 इंच म्हणजे शिलाईमध्ये जाण्यासाठी, त्याच्यानंतर आपण प्रिन्सेस मध्ये जो भाग कटाई करतो त्याच्यासाठी एक्स्ट्रा आपल्याला 2 इंच लागतो. तर आपल्याला इथं 2 इंच एक्स्ट्रा काढायचं आहे. मागच्या साईडनं नाही पण काढलं तरी चालते. मागच्या साईडनं आपण अशा प्रकारे इथून आकार द्यायचा आहे, म्हणजे अशा प्रकारे रेषा ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून आता आपण इथून बगलमधून 1 इंच घेतलेला आहे. या साईडनं आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे. आता बघा आपण ह्या साईडनं 14.5 इंच म्हणजे लांबी मोजून घेतली आहे. तशीच आपल्याला ह्या साईडनं पण 14.5 इंच लांबी मोजून घ्यायची आहे. आता 14.5 इंच मी इथं मार्जिन लावलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपण गळ्याचा आकार काढून घेऊ. इथून आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे 2 इंच. त्याच्यानंतर आपल्याला असा आकार द्यायचा आहे. समोरच्या गळ्याला बरोबर असा हलका असा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला इथून बघा म्हणजे कंबरचा साईज पाहून असतो. तर कंबरचा साईज आपल्या कधी म्हणजे 26 ची कंबर राहतो. तर त्यानुसार आपण इथून मोजून घ्यायचा आहे. तर बघा मी इथं 3.25 इंचावर मार्जिन करून घेत आहे. 3.25 इंच. त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचे म्हणजे प्रिन्सेस कट त्याच्यासाठी आपण देण्यासाठी म्हणजे आपल्या इथं पंच येण्यासाठी आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला वर 4 इंच घ्यायचा आहे. 4 इंचावरून आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं बरोबर 1 इंच म्हणजे सॉरी 1.5 इंच इथून आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे. बरोबर 1.5 इंच, दीड पावणे 2 इंच पण घेऊ शकतो आपण. इथून आपण जेव्हा आपण मोजतो तर हा साईज म्हणजे चेस्टच्या साईज नुसार असते. तर बघा मी इथं 1.5 इंचावर मार्जिन लावली आहे. तर आपल्या चेस्टचा साईज मोठा असेल तर आपण 2 इंच पावणे 2 इंच पण घेऊ शकतो. आता आपल्याला अशी सरळपणे एक रेषा ओढून घ्यायची आहे. आता बघा आपल्याला असा इथून आकार द्यायचा आहे. तर बघा हा भाग आपला म्हणजे चेस्टचा साईड 7 इंच आलेला आहे. तर आपल्याला हा आकार बरोबर असा इकडे मिळवून घ्यायचा आहे. म्हणजे 1 इंच इथून आपल्याला 1 इंच इथून पण आपल्याला 1 इंच. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला असा काढून घ्यायचा आहे.
तर बघा हे प्रिन्सेस कट आपला ब्लाऊज मापून झालेला आहे. तर आता आपण कटाई करून घेऊ. आशा करते व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. जर नाही बी समजला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला नक्की सांगेन कसं कटाई करायची, शोल्डर उतरतो, सगळं प्रॉब्लेम मी सगळं सांगेन. जास्त टेन्शन घेण्याची काहीही गरज नाहीये. तर बघा मागच्या साईडनं आपण जिथून मापलं आहे, म्हणजे मागच्या साईडनं ह्या साईडनं आपण माप लावलेला आहे. तर बघा आपण 7 इंच घेतलेला आहे, म्हणजे चेस्टचा साईज. त्याच्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर आपल्याला एवढाच भाग मागच्या साईडनं राहू द्यायचा आहे. एक्स्ट्राचे 2 इंच नाही घ्यायचे आहेत. जो प्रिन्सेस कट असतो, म्हणजे समोरचा भाग असतो प्रिन्सेस, त्या साईडनं आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे. जेणेकरून आपल्या शिलाईमध्ये एवढा भाग जातो तर आपल्याला इकडे कमी पडतो. त्या कारणाने आपल्याला इकडे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला अगोदरच म्हणजे कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे, नंतर आपण नाहीतर जॉईन करावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यावा लागतो. तर आता बघा आपण आता कटिंग करून घेऊ. तर बघा हा भाग आपण इथून असा काटून घ्यायचा आहे. आता मी कटाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं म्हणजे चेस्टच्या चौथ्या भागाला आपल्याला इथं असा एक खाचा द्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हा भाग कटाई करून घ्यायचा आहे. हा पण एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटाई करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे कटाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला हा पण भाग कटाई करून घ्यायचा आहे. आता मी असेच माप ठेवून साडीवरच्या ब्लाउज पीसची कटाई करून घेणार आहे. तर बघा मी साडीवरचा ब्लाउज पीस कटिंग करून घेतलेला आहे. तर आता मी संपूर्ण ब्लाऊज शिवून घेणार आहे. तर बघा आज माझ्या व्हिडिओला खूप उशीर झाला आहे. तर मी हा पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण शिलाई करून दाखवणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे. तर आता मी शिलाई करून घेणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.